ठाणे महानगरपालिका प्रशासनाने नालेसफाई झाल्याचे 100% दावे केले असले तरी प्रत्यक्षात मात्र गांधीनगर, सुभाषनगर, वर्तकनगर, लोकमान्यनगर आणि इंदिरानगर सारख्या भागातील नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट नाल्यात उतरूनच फुटबॉल खेळत आंदोलन केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. दरवर्षी ठाणे महानगरपालिकेकडून प्रभाग समितीनिहाय नालेसफाईची आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र यंदा अद्याप अशी कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचं वातावरण आहे. नालेसफाईची कामे ठेकेदारांना देण्यात येतात, मात्र संबंधित प्रभाग समित्यांमधील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतांमुळेच फक्त देखाव्यापुरती नालेसफाई केली जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात नाले तुंबलेल्या अवस्थेत असतानाही कोट्यावधी रुपयांची देयके मंजूर केली जात असल्याची चर्चा रंगलेली आहे. दरम्यान पाऊस उंबरठ्यावरती असतानाही नाले उपसले न गेल्याने ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जर वेळेत नालेसफाई झाली नाही तर पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्ह आहे. या संपूर्ण प्रकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नाल्यात फुटबॉल खेळून आंदोलन केलंय. कार्यकर्त्यांनी थेट नाल्यात उतरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केलाय. तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्तांना जाब विचारत तातडीने प्रभावी नालेसफाई करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे. ठाणे शहरामध्ये आज आपण बघत असाल तर नाल्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. सगळे नाले कचऱ्याने भरलेले आहेत. आयुक्त साहेबांनी काही दिवसापूर्वीच दावा केलेला की ड्रोनच्या मार्फत आम्ही सगळे नालेसफाईवर नजर ठेवणार आहोत. पण आज आपण गांधीनगरमध्ये आहोत. आपण बघत असाल की इकडे नालेसफाई अजिबात झालेली नाही. नाल्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे तर सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे. आज ठाणे शहरामध्ये जवळपास 300 किलोमीटरचे नाले आज 15 तारीख आलेली आहे मेची. आणि जर ही परिस्थिती असेल ठाण्यामध्ये तर येत्या काही दिवसामध्ये हा जो नाला आहे जर चुकून पाऊस आला तर हा सगळा कचरा लोकांच्या घरी जाईल. आणि आयुक्त साहेबांनी जो दावा केलाय तो फक्त कागदावरच राहिलेला आहे. इथे कुठेही ड्रोन दिसत नाही. ठाणे शहरात कुठेच ड्रोन दिसत नाहीये. मग तुम्ही फौल दावे कशासाठी करता? आणि आता जर तुम्ही ठाणे शहराची परिस्थिती बघत असाल तर जागोजागी नाले तुडुंब कचऱ्याने भरलेले आहेत आणि सगळीकडे दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही बघत असाल नलपाड्यामध्ये ती परिस्थिती आहे, लोकमान्यनगरमध्ये तसंच आहे, शास्त्रीनगरमध्ये तसंच आहे, इंदिरानगरमध्ये तसंच आहे. मग नालेसफाई झाली कुठे? करोडो रुपयाचे टेंडर काढले, ते पैसे गेले कुठे? फक्त ठेकेदार आणि प्रभाग समितीचे अधिकारी मिळून पालिकेच्या तिजोरीवर हात सफाई करत आहेत. नाले सफाई होत नाही.